Standard 9th, Chapter number 2, Parallel Lines. Practice set 2.1. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पॅरलल लाईनच्या ज्या प्रॉपर्टीज ज्या पाहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीवरती आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, अल्टरनेट अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात आणि अपोजिट अँगल्स हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. या प्रॉपर्टीवरती आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे. इन फिगर लाईन आर पी इज पॅरलल टू, ही लाईन आर पी पॅरलल एम एस अँड लाईन डी के इज द ट्रान्सव्हर्सल angle DHP is equal to 85 degree. Find the measures of following angles. Angle RHD हा अँगल आपल्याला काढायचा आहे. मग हा अँगल दिलेला आहे आणि अँगल RHD काढायला सांगितलेला आहे. मग या फिगरमध्ये हा अँगल RHD प्लस अँगल DHP हे लिनियर पेअरमधले अँगल्स आहेत, म्हणून या दोन्ही अँगलची सम आपण 180 डिग्री दाखवायची आहे. इन फिगर पहिला आकडा लिहूया. इथे आपल्याला अँगल कोणता विचारला आहे? अँगल RHD इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इन फिगर अँगल RHD अँगल प्लस अँगल DHP is equal to 180 degree. लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणजे रेषीय जोडीतील कोन्स. आता या फिगरमध्ये हा अँगल DHP दिलेला आहे. अँगल RHD प्लस 85 डिग्री is equal to 180 degree. Therefore, angle RHD is equal to 180 minus हा 85 इकडे आणा, 85 degree. Therefore, angle RHD is equal to या दोघांची सबस्ट्रॅक्शन करा. हे 5 9 9 95 डिग्री हा अँगल आपल्याला विचारलेला आहे. त्याच्याखाली आपण अंडरलाईन ओढा. आता दुसरा अँगल कोणता विचारला आहे पहा. दुसरा आकडा लिहितो इथे. PHG या कोणाचं माप आपल्याला विचारले. आता अँगल RHD आणि अँगल PHG हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. इन फिगर अँगल PHG इज इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट म्हणा, इज कॉन्ग्रुएंट अँगल PHG इज इक्वल टू अँगल RHD. वर्टिकली अपोजिट अँगल्स विरुद्ध कोनांच्या जोड्या एकरूप असतात. आता पुढे पहा. यातल्या RHDचं माप आपण आत्ताच काढलं आहे. बट अँगल RHD is equal to 85 degree. Therefore, अँगल PHG म्हणजे हा
अँगल आर एच डी हा 95 डिग्री आपण आत्ताच काढलेला आहे, ती किंमत ठेवली. म्हणून अँगल पी एच जी सुद्धा इज इक्वल टू 95 डिग्री. हा हे अँगल विचारलेलं आहे, याच्याखाली अंडरलाईन होता. अँगल थर्ड एच जी एस. आता हा अँगल आपल्याला विचारलेला आहे पहा. मग हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असतो. जो अँगल विचारला आहे तो इथं लिहूया. अँगल एच जी एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इन फिगर अँगल एच जी एस इज इक्वल टू अँगल डी एच पी. इन फिगर angle HGS is equal to angle DHP. आणि हे दोन्ही अँगल्स हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स, कारण ह्या दोन्ही लाईन्स ह्या पॅरलल आहेत आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. देअरफॉर आता डी एच पीचं माप आपल्याला माहिती आहे 85 डिग्री, म्हणून एच जी एसचं देअरफॉर अँगल एच जी एस इज इक्वल टू 85 डिग्री. त्याला अंडरलाईन करा. त्यानंतर चौथा अँगल कोणता विचारला आहे पहा, एम जी के. आता हा अँगल काढलेला आहे, ह्याचा हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. इन फिगर तुम्हाला विचारलेला अँगल एम जी के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इन फिगर अँगल MGK is equal to HGS. Vertically opposite angles. थोडक्यात असं लिहिलं तरी चालेल. आता HGS या अँगलचं माप आपण काढलेलं आहे पहा. HGS 85 डिग्री, म्हणून MGKचं मापसुद्धा किती असणार आहे. देअरफॉर अँगल MGK इज इक्वल टू 85 डिग्री. व्यवस्थित या ठिकाणी समजावून घ्या आणि लिहून काढा. एक्झाम्पल नंबर 2. इन फिगर लाईन P इज पॅरलल टू लाईन Q अँड लाईन L ही अँड लाईन M आर ट्रान्सव्हर्सल्स. हेन्स फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. आता या फिगरमध्ये पहिल्यांदा आपल्याला अँगल ए काढायचं आहे. ए काढत असताना अँगल ए प्लस हा 110 हे लिनियर पेअरमधले अँगल्स आहेत. म्हणून बिकॉज अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत, रेषीय जोडीतील कोन. देअरफॉर अँगल ए प्लस हा प्लस आहे तो आपण राईट साईडला नेऊया. इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन करा, हे 70 डिग्री, याला 1 असतं म्हणून एकाची किंमत काढली आहे. आता दुसरं काय दिले पहा, दुसरा अँगल काढायचा आहे, तो म्हणजे आपल्याला अँगल बी काढायचा आहे. हा बी अँगल काढायचा आहे. एक लक्षात घ्या, आता ह्या दोन्ही लाईन्स इथे पॅरलल आहेत, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग तुम्ही ए अँगल काढला आहे, ह्याचा व्हर्टिकली अपोजिट हा येईल आणि एची किंमत 70 डिग्री आहे. म्हणून बीचं मापसुद्धा किती येणार आहे, 70 डिग्री, कारण हे अँगल्स कसले होतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. इन फिगर line P is parallel to line Q
and line L is transversal. Therefore, the opposite angles of A is equal to 70 degree. Therefore, angle B is equal to 70 degree. इक्वेशन हे 2 किंवा ह्याला 2 म्हणूया आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. पुढे तिसरा अँगल विचारला आहे आपल्याला. पहा, अँगल बी आपण काढलेला आहे. आता अँगल डी हा काढता येईल पाहिजे. अँगल डी कसा काढणार? अँगल डी किंवा अँगल सी पण काढता येईल इथे आपल्याला. ह्या दोन्ही लाईन्स या पॅरलल आहेत. अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. इन फिगर अँगल सी इज इक्वल टू 115 3 म्हणायला. आणि हा अँगल सी, कारण ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत, हे त्याचे ट्रान्सव्हर्सल होते म्हणून हा 115 डिग्री आणि सी इक्वल असेल करस्पॉन्डिंग अँगल्स. आता अँगल डी आणि हा 115 डिग्री हे लिनियर पेअरमधले आहे. इन फिगर अँगल डी प्लस 115 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला रिझन येईल लिनियर पेअर ऑफ अँगल्स. देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 180 minus 115 degree. Therefore, angle D is equal to, सबस्ट्रॅक्शन करा, 65 डिग्री. म्हणून आन्सर लिहूया. अँगल ए याला 4, अँगल एचं माप 70 डिग्री, अँगल बी 70 डिग्री, अँगल सी 115 and angle D 65 डिग्री. आता उदाहरण क्रमांक 3 हे तुम्हाला सोडवायचं आहे. इन फिगर लाईन L इज पॅरलल टू लाईन M, लाईन N इज पॅरलल टू लाईन P. फाइंड एंगल ए बी सी फ्रॉम द गिवन मेजर्स. आता इथे लक्षात घ्या, हा 45 डिग्री आहे, याचा अपोजिट 45 डिग्री, म्हणजे हा 45 प्लस ए ह्या दोघांची सम करा, ही 180 डिग्री येणार. कारण हे लिनियर, हे इंटिरियर अँगल्स आहेत, सप्लिमेंटरी असतात. मग 180मधून हे 45 केले 135 उरतील. 135 हा अँगल आला. अँगल ए आणि अँगल बी हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, म्हणून हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील. म्हणून बीचं मापसुद्धा 135 डिग्री. अँगल बी आणि अँगल सी हे इक्वल असणार आहे. त्याचं रिझन हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. म्हणून अँगल सीचं मापसुद्धा 135 डिग्री. या पद्धतीनं व्यवस्थित ही उदाहरणं सोडवायची आहेत. अजून एक आपण उदाहरण पाहणार आहोत. Example number 4. In figure, sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. Prove that angle PQR is congruent angle XYZ. आता आपण थोडंसं यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचे आहे. पहा की XY जो आहे तो पुढे वाढवायचा आहे. लेट रे XY
इंटरसेक्ट असा पुढे वाढवूया तो. रे क्यू आर ॲट एम, हा एममध्ये इंटरसेक्ट होतो आहे असा आपण वाढवला आहे. सच दॅट एक्स डॅश वाय डॅश एम हे एका रेषेत होतील अँड क्यू डॅश एम डॅश आर हे तिन्ही बिंदूसुद्धा काय होतील, एका रेषेत होतील. मग आता रे वाय झेड पॅरलल टू रे क्यू आर, हा वाय झेड जो आहे तो क्यू आरला पॅरलल आहे. हा गिवनचा पार्ट आहे. अँड लाईन एक्स वाय is the transversal. Therefore, angle XYZ हा एंगल जो आहे तो या एंगलशी कॉन्ग्रुएंट असेल. एंगल YMR हे कसले एंगल्स आहेत, करस्पॉन्डिंग एंगल्स. Equation number 1. Now ray YX is parallel to ray QP. हा पार्ट सुद्धा गिवन्स आहे. Therefore, that is ray MX is parallel to ray QP. याचं कारण एक्स डॅश वाय डॅश एम हे एका रेषेतील बिंदू आहेत. Therefore, and लाईन क्यू आर ही क्यू आर जी आहे ही या दोन्ही रेषांची ट्रान्सव्हर्सल होते. is the transversal. Therefore, angle YMR is congruent angle PQM. YMR हा या अँगलला कॉन्ग्रुएंट होईल. करस्पॉन्डिंग एंगल्स हा अँगल आहे तो या अँगलला कॉन्ग्रुएंट. याला इक्वेशन नंबर 2. Therefore, angle PQM is congruent angle XYZ from 1 and 2. पहिल्यांदा हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट दाखवला, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट दाखवला, म्हणून हे दोन्ही अँगल्स काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. Therefore, angle PQR is congruent angle XYZ. Q डॅश M डॅश R. या पद्धतीनं आपल्याला हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते. हे समजून घ्या. ही तीनही उदाहरणं या ठिकाणी तुम्ही सोडवायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. धन्यवाद.